वाह वाह. वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. इट्स अ हॉट सनी संडे टुडे. आज आपण चाललोय रामलिंगला, जे इथून थोड्यासच किलोमीटरवर आहे. इथं एक छोटीशी ट्रिप असणार आहे, जास्त लॉंग रूट नाही आहे. हे सगळं सांगत असताना एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती म्हणजे तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सगळ्यांनाच तुम्हाला सुखाची, समृद्धीची आणि समाधानाची जावो, हीच अशी अपेक्षा. तर हे सगळं सांगायचं राहिलेलो, तर परत जाऊया ह्या व्हिडिओमध्ये. तर बघूया काय काय होते. सो लेट्स गो फॉर द राईड. भारी. बाय द वे, हा सूट व्हायला लागला का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. वाह वाह. तर रामलिंगवर आपण पोचलोय, म्हणजे अजून इथून थोडंसंच आहे बाकी मंदिर. पण गाडीवरनं जायच्या अगोदर म्हणलं आपण चालतच जाऊया, कारण ट्रेकिंग करायला पण चांगली मजा येते. आणि हे जे आपण झाड बघायला लागलोय, जे आता वाहिलेले आहेत, पण जर पावसाळ्यात आला तर कम्प्लीट असं भरलेलं असतं, कारण डोंगरातलंच मंदिर आहे आणि शिव मंदिर आहे. आणि त्यामुळं जेव्हा पण आपण पावसाळ्यात येतोय तेव्हा हे कम्प्लीट असं हिरवंगार झालेलं असते. उन्हाळा असल्यामुळे इथं काय एवढं काय जास्त ग्रीनरी दिसना, पण जेव्हा पण आपण पावसाळ्यात होतो तेव्हा जबरदस्त नजारा असते. लेट्स सी. हे आहे झऱ्याचं पाणी, जे नॅचरली प्रोव्हाइड होते. तर ते मंदिर आहे ते शिव मंदिर आहे, जे डोंगरामध्ये आहे. पण ॲज युजल कॅमेरा अलाउड नाही आहे, तर दाखवू शकत नाही, काय करू शकत नाही. बेसिकली हा फोटोग्राफी पॉइंट जबरदस्त होऊ शकतो. दाखवण्यासारखं काही जास्त नाही आहे, पण रविवारी जर तुम्हाला यायचं असेल तर निवांत येऊ शकता. टाइमपास आणि एक बघण्यासारखं प्लेस, रविवारसाठीचा एक प्लेस जबरदस्त आहे. वेलकम पिक्चर मधलं शेवटच्या सीनचं घर आठवते काय? करेक्ट. इथंच थांबूया आजच्या व्हिडिओला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत